ओम सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपला 5वा अध्याय सुरू आहे आणि 5व्या अध्यायामधले काही महत्त्वाचे श्लोक आपण घेणार आहोत आणि त्यामधला आपला आजचा श्लोक फार महत्त्वाचा आहे। तो श्लोक असा आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यस्तिनि शुनि चैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः पंडितः समदर्शिनः। तर बघा, या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात की खरा पंडित कोण आहे। आपण पंडित हा शब्द ऐकलेला आहे, पण पंडित ह्या शब्दाचा खरा अर्थ काय आहे हे आता भगवंत आपल्याला इथे सांगत आहे। आता जेव्हा आपण खरा पंडित म्हणतो, खरा पंडित कोण, स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मग काही खोटा पण पंडित असतो का? खोटा पण पंडित असतो जो नुसती पुस्तकं वाचतो आणि व्याख्यानं देतो, ज्याला काहीही अनुभूती आलेली नसते, ज्याचा दृष्टिकोन बदलला नसतो, ज्याच्या जीवनामध्ये नैतिकता नसते, जो धर्माचं आचरण करत नाही, फक्त धर्माच्या गोष्टी लोकांना सांगतो, अशा व्यक्तीला पंडित म्हणणं योग्य नाही। तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुणालाही पंडित म्हणू शकत नाही। म्हणजे पंडित होण्यासाठी काही क्वालिटी पाहिजे। एखाद्यानं खूप शास्त्र वाचलं असेल, खूप चांगली व्याख्यानं देत असेल, लोकांना प्रभावित करत असेल म्हणून काही तो पंडित आहे असं मुळीच नाही। तेव्हा अशा व्यक्तींवर तुम्ही मुळीच विश्वास ठेवू नका किंवा अशा व्यक्तींकडून ऐकून आचरण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते स्वतःच आचरण करत नाही। जर त्यांच्या जीवनामध्ये ते जे सांगतात ते काहीच नसेल तर त्यांच्या शब्दामध्ये काही जोरच राहणार नाही आणि तशा लोकांचं ऐकूनसुद्धा काही विशेष फायदा होणार नाही। आजकाल अशा लोकांची संख्या खूप झाली आहे। थोडेसे 4 पुस्तकं वाचले की लगेच लेक्चर द्यायला सुरू करतात, लगेच व्याख्यान द्यायला सुरू करतात। त्यांना वाटतं की त्यांना सगळं काही माहिती आहे। तेव्हा याला काही आपण खरा पंडित म्हणू शकत नाही। हा नुसता पुस्तकी पंडित आहे। ते पांडित्य नुसतं पुस्तकातलं आहे आणि ते कधीच आपल्या कामाला येत नाही। पुस्तकातलं पांडित्य पुस्तकातच राहते। तुम्हाला फक्त माहिती मिळते, तुम्हाला इन्स्पिरेशन मिळत नाही, तुम्हाला प्रेरणा मिळत नाही, तुमची प्रगती होत नाही। मग अशा पांडित्याचा उपयोग काय? तर मग खरा पंडित कोण? इथे भगवंत म्हणतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यस्तिनि शुनि चैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः। इथे खरा पंडित कोण आहे हे आपल्याला सांगितलं आहे। इथे म्हटलं आहे की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे। कसा आहे? विद्या विनय संपन्न एक ब्राह्मण आहे। ब्राह्मण आहे, त्याच्यामध्ये सगळ्या विद्या आहे, विद्या विभूषित आहे, उच्च कुळामध्ये जन्मलेला आहे, चरित्र चांगलं आहे। अशा ब्राह्मणामध्ये गवी हस्तिनी, गायीमध्ये, आपल्याला गाय तर माहिती आहे, सगळ्यांच्या परिचयाची आहे। हस्तिनी हत्यामध्ये, शुनी कुत्र्यामध्ये, श्वपाकेच आणि चांडाळामध्ये। बघा, इथे 5 गोष्टी सांगितलेल्या आहे की एक आहे ब्राह्मण, दुसरी आहे गाय, तिसरा आहे हत्ती, चौथा आहे कुत्रा आणि 5वा आहे चांडाळ।
आता ह्या पाचही लोकांमध्ये किंवा पाचही व्यक्तींमध्ये किंवा पाचही कॅटेगरीमध्ये हे जीवांचे पाच प्रकार आहे. ह्या सगळ्यांमध्ये जो त्या भगवंताला बघतो, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, असा महात्मा सुदुर्लभ आहे की जो वासुदेवाला सगळ्यांमध्ये बघतो, भगवंताला सगळ्यामध्ये बघतो. इथे फक्त 5 उदाहरणं दिलेली आहे की तो एक खूप उच्चकुलीन ब्राह्मण असेल आणि एक चांडाळ पण असेल, पण त्या दोघांमध्येही तो एक भगवंतच आहे. बघा, ही आपली शिकवण आहे, ही सनातन धर्माची शिकवण आहे, ही तत्त्व आहे. पण आपण जेव्हा समाजाकडे बघतो तेव्हा हे उच्च आदर्श आपल्याला दिसत नाही. आपण जातीच्या नावावरती लोकांवरती अत्याचार करतो. अरे हा आदिवासी आहे, हा दलित आहे, हा ब्राह्मण आहे. आता हे जे आपण विभाग करतो, का करतो हेच कळत नाही. आपले शास्त्र तर सांगतात की सगळ्यामध्ये तोच भगवंत वास करतो आहे. इव्हन प्राण्यांमध्ये सुद्धा, गायीमध्ये, हत्त्यामध्ये, कुत्र्यामध्ये सुद्धा तो भगवंतच आहे. आता ही जर वेदांची शिकवण असेल, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत, हे सगळं जग भगवंताने व्यापलेलं आहे. आता ही जर आपल्या शास्त्राची शिकवण असेल, मग ती आपण आचरणामध्ये आणू नये का? आपण आचरणामध्ये आणायलाच पाहिजे. पण काही स्वार्थी लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी असं विभाजन करतात, भेदबुद्धी निर्माण करतात, आणि हेच आपल्या पतनाचं कारण आहे. आपलं पतन का झालेलं आहे? आपल्याकडे तत्त्व खूप चांगली आहे, आदर्श उच्च आहे, पण आचरणामध्ये आपल्याकडे ह्या गोष्टी नाही. एक ब्राह्मण श्रेष्ठ आणि चांडाळ म्हणजे कसा आहे, तो एकदम कनिष्ठ, तो क्षुद्र, आणि जनावरं तर काय, ते कापून खाण्यासाठीच आहे. म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांविषयी आपल्या मनामध्ये प्रेम कुठे आहे? कबीरदासजीसुद्धा म्हणतात, पोथी पडपड जगमुआ पंडित भया न कोय, डाही अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. नुसती पोथी वाचून आणि वाचून कोणी पंडित होत नाही, तर ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे, जो सर्व भूतांवर समान प्रेम करू शकतो, तो खरा पंडित आहे. आणि आपण प्रेम तेव्हाच करू शकतो की जेव्हा आपल्याला सगळ्यांमध्ये भगवंत दिसायला लागतो, मग आपल्यामध्ये भेदबुद्धी राहत नाही. पंडितः समदर्शिनः, तो कसा आहे, समदर्शी आहे, त्याला सगळीकडे समान दिसतं, त्याच्यामध्ये भेदबुद्धी मुळीच राहत नाही. तो कधीही भेद करू शकत नाही की हा पापी आहे किंवा हा पुण्यवान आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा उच्च जातीचा आहे, हा नीच जातीचा आहे, असा भेद त्याच्या मनामध्ये मुळीच नसतो. कारण ही अनुभूती आहे. आपल्या संतांनी, आपल्या ऋषींनी याचा अनुभव घेतलेला आहे. बघा, हे अनुभवाचे बोल आहे. त्यांनी जीवनामध्ये हे सगळं बघितलं आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा भारत भ्रमण करत होते, एकदा ते खेत्रीला गेले आणि खेत्रीच्या महाराजांनी तिथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. दिवसभर कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम होता. त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये एक नर्तकी डान्स करणार होती, नृत्य करणार होती. स्वामीजी म्हणाले की संन्याशांनी ह्या गोष्टी बघू नये, म्हणून ते उठून आपल्या खोलीत जाऊन बसले. ते काही तिथे सभागृहात आले नाही. जेव्हा त्या नर्तकीला हे कळलं, तेव्हा तिच्या मनाला फार दुःख झालं आणि तिने सूरदासाचं गाणं म्हटलं. बघा, सूरदासाला डोळे नव्हते, आंधळे होते, पण बघा त्यांनी लिहिलेलं गाणं तिच्या मनामध्ये बरोबर आलं. कारण तिला माहिती होतं की स्वामी विवेकानंद म्हणजे काही साधारण व्यक्ती नाही, ते आध्यात्मिक महापुरुष आहे. त्यांनी असा भेद करावा, आणि म्हणून तिला खूप वाईट वाटलं आणि तिनं ते गाणं म्हटलं, प्रभू मोरे अवगुण
चितनाधरो, समदर्शी है नाम तिहारो, काहे भेद करो. प्रभू, माझे अवगुण तुम्ही मनावर घेऊ नका. तुमचं नाव तर समदर्शी आहे, तुम्ही असा भेद कशाला करता. इक लोहा पूजा में राखत, इक घर बधिक परौ, सो दुभिदा पारस नहीं जानत, कंचन करत खरो, प्रभुजी मोरे अवगुण चितनाधरो. जे पारस कसायाच्या घरचं लोखंड आणि मंदिरामध्ये ठेवलेली मूर्ती या दोघांनाही सोन्याचं करून टाकतो. त्या पारसाच्या मनामध्ये भेद नसतो. हे लोखंड खाटकाच्या घरी आहे आणि हे लोखंड मूर्तीमध्ये आहे असा परीस कधीच फरक करत नाही. म्हणून तुम्ही माझ्यामध्ये दोष का बघता. हे गाणं ऐकून स्वामीजींना परत यावं लागलं. तिला माफी मागितली की म्हणजे माते मला माफ कर, माझी चूक झाली, मी तुला कमी लेखलं. कारण स्वामीजींना माहिती होती की सगळ्यामध्ये तो एकच परमेश्वर आहे. म्हणून बघा, हे आहे सत्य आणि ही आहे अनुभूती. भगवान श्री रामकृष्णांनी स्पर्श केला आणि नरेंद्रनाथांना अनुभूती झाली की सगळं काही त्या ब्रह्मामध्ये विलीन होत आहे. तिथे ज्या काही गोष्टी ठेवलेल्या होत्या, घर होतं, मंदिर होतं, सगळं गरगर फिरत आहे आणि सगळ्याच्या ब्रह्मामध्ये विलीन होत आहे. ही अनुभूती त्यांना झालेली होती. ते सगळीकडे ते चैतन्यच बघत होते. आणि ही अनुभूती असल्यानंतरसुद्धा स्वामीजींच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला. कारण ते जुने घरचे संस्कार होते, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ही भेदबुद्धी निर्माण झाली. पण लगेच त्यांना कळलं की ही आपली चूक झाली. कारण सत्य तर याच्या वेगळं आहे, सत्य सगळ्यामध्ये समान आहे. म्हणून त्यांनी तिची माफी मागितली. म्हणजे बघा, सगळ्यांचा हाच अनुभव आहे, सगळ्या संतांचा. कारण ती अंतिम अवस्था आहे. जेव्हा भगवान श्री रामकृष्ण भवतारिणीची पूजा करायचे, एकदा एक मांजर तिथे आली, मंदिरामध्ये मांजर शिरली. भगवान श्री रामकृष्णाने भवतारिणीला जो ऑफर करायचा नैवेद्य होता, आता आईला नैवेद्य दाखवणार, तो नैवेद्य त्यांनी त्या मांजरीला दाखवला. म्हणे, आई तू आज या वेशामध्ये आलेली आहे, घे म्हणे हा नैवेद्य खा. त्यांना भवतारिणी दिसली मूर्तीमध्ये आणि त्या मांजरीमध्ये पण त्यांना ती भवतारिणीच दिसली. आई तू आज या वेशामध्ये आलेली आहे, हा घे नैवेद्य स्वीकार कर. जे बघा, ही असते समदृष्टी. त्यांना सगळं समानच दिसते. ते प्रत्येकाच्या समोर हात जोडून प्रणाम करायचे. कोणी विचारलं की तुम्ही एवढे वाकून प्रणाम का करता. म्हणे, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये त्या भगवंतालाच बघतो, मी त्याला प्रणाम करतो, तुम्हाला नाही करत. म्हणजे त्यांना हे शरीर आणि नामरूप दिसत नाही, याच्या मागे असलेला तो ज्योतिर्मय भगवंत दिसतो. म्हणून ते सगळ्यांचा सन्मान करतात, सगळ्यांवर प्रेम करतात. मग तो गरीब असो, श्रीमंत असो की कुणी असो, त्यांच्या मनामध्ये मुळीच भेदबुद्धी राहत नाही. तुकाराम महाराजसुद्धा आपल्याला हेच सांगतात. आता हे सगळे संत सांगतात, पण आपण आचरण कुठे करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे बघा, इथे तुकाराम महाराज काय म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे जग कसं आहे, विष्णुमय आहे, हा वैष्णवांचा धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हा भेद करणं हे अमंगळ आहे, हे काही मंगल नाही आहे. पण आपण भेद करतो, आपली भेदबुद्धी असते. आपण सगळ्यामध्ये त्या भगवंताला बघू शकत नाही. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, कोण्याही जीवाचा मत्सर करू नका. कारण तो सर्वेश्वर सगळ्यामध्ये विराजमान आहे. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही आहे खरी पूजा, हे आहे पूजनाचं मर्म, की तो सर्वेश्वर परमेश्वर तोच सगळ्या जीवांमध्ये आहे.
त्यामुळे कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका. कारण इतरांचा मत्सर करणं म्हणजे भगवंताचाच मत्सर करणं आहे. आणि तुम्ही भगवंताचा मत्सर कसा करणार? तर हे उच्च तत्त्व आपल्याला बरेचदा सांगितलेलं आहे. या गीतेमध्ये सुद्धा कितीदा तरी हे तत्त्व सांगितलेलं आहे. सगळ्या उपनिषदांमध्ये हे तत्त्व सांगितलेलं आहे. आणि हे एवढं उच्च तत्त्वज्ञान आपल्याकडे आहे. पण आज आपण समाजाची अवस्था बघतो की समाजामध्ये आज आपली किती अधोगती झालेली आहे. आपण स्त्रियांना कमी लेखतो, आपण शूद्रांना कमी लेखतो, गरिबांना कमी लेखतो. म्हणजे अशा प्रकारची भेदबुद्धी आपल्यामध्ये शिरलेली आहे. जरी तत्त्व उच्च आहे, पण आपण आचरण करण्यामध्ये असफल ठरलो. आपण ह्या तत्त्वांचा जीवनामध्ये कधीच वापर केला नाही. ती सगळी तत्त्व पुस्तकातच राहिली. म्हणून तर स्वामीजी सांगायला आले की शिवभावे जीवसेवा करा. ह्या सगळ्या जीवांमध्ये तो शिवच आहे. तुम्ही मनुष्य बघू नका, नामरूप बघू नका, त्याच्या मागच्या त्या शिवाला बघा, त्या परमेश्वराला बघा. हा जीव म्हणजे शिवच आहे. आणि अशा भावनेनं तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांच्यावर प्रेम करा. कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. सगळेच आपल्याला हे तत्त्व सांगतात. आणि हे तत्त्व ज्याला माहिती असते तोच खरा पंडित असतो. ज्याला हे तत्त्व कळलेलं असते, ज्याला ही अनुभूती आलेली असते, तो कधीही इतरांशी वाईट व्यवहार करणार नाही. कारण त्याचं ते ज्ञान आहे, त्याचा तो अनुभव आहे. आता स्वतः त्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे तो कितीही त्रास सहन करेल, पण इतरांना कधीही हानी पोहोचवणार नाही. हे आहे सत्य, हे आहे धर्माचं मर्म. हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून भगवंत या श्लोकामध्ये खरा पंडित कोण हे सांगत आहे. याच्या विरुद्ध म्हणजे खोटा पंडित, जो द्वेष करतो, ज्याच्यामध्ये ईर्ष्या आहे, जो भेदबुद्धी करतो, फक्त पुस्तकाचं नॉलेज त्याला आहे, अशाला आपण खरा पंडित म्हणूच शकत नाही. म्हणून आपल्याला खरं पंडित व्हायचं आहे. आपल्याला दिखाऊ पंडित व्हायचं नाही. आणि खरं पंडित आपण व्हावं हीच भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणूनच इथे भगवंताने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुने च्वैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. तो खरा पंडित आहे की जो समदर्शी आहे. ह्या सगळ्यांमध्ये जो भगवंताला बघतो त्यालाच खरा पंडित म्हटलं पाहिजे. ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे तोच खरा पंडित आहे. त्याला पंडा म्हटलं आहे, ज्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. नाहीतर मग काय पुस्तकी पंडितच आहे. तेव्हा आपण या श्लोकामध्ये हे सत्य, हेच तत्त्व पुन्हा ऐकलेलं आहे की जे आपल्या ऋषींनी सांगितलेलं आहे, महापुरुषांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या अगोदरही भगवंतांनी हे सांगून ठेवलेलं आहे. आपल्या उपनिषदांनी सांगून ठेवलेलं आहे, गीतेमध्ये आहे, सगळीकडे आहे. फक्त आचरणात नाही. आता ते आपल्याला आचरणामध्ये आणायचं आहे आणि तशा प्रकारे आपलं जीवन घडवायचं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.